ठिकाणी पाहिली. चेंडू सीमारेषे बाहेर गेला. चौकारानं खाता श्री गणेश ओपन झाला करत आहे. छोट्या सरच्या ग्रुप अर्थातच रेडगर संघाचा फलंदाज सौरभ भगत पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवण्याची संधी चालून आली होती, परंतु झेल निसटला आणि त्या कारणास्तव चेंडू सीमारेषे बाहेर पाहिला. चौकार आला. चौकारानं श्री गणेश ओपन झाले. 5 षटकामध्ये आपण पाहतोय गोलंदाजाच्या षटकातील नेक्स्ट बॉल टॅप करता चेंडू शॉर्ट मिड ऑफला. क्षेत्ररक्षक आहेत, प्रोटेक्शन देतील. तत्पूर्वी एकच धाव पंजा लागतोय धाव फलकावरती. षटक क्रमांक पहिला प्रगतीपथावर असताना गोलंदाज आपण पाहतोय प्रथमेश. जबरदस्त गोलंदाज आहे. त्याची हाईट फॅक्टर जर पाहिली ना, जबरदस्त हाईट आहे आणि अगदी त्या हाईटचा फायदा सातत्याने उचलत असताना ड्रेस कोड खूप चांगला आहे. पिंक आणि ब्लॅक ट्रॅकमध्ये आपण पाहतोय आणि या ठिकाणी आपण पाहिला तर रेडगर टीम देखील जबरदस्त ड्रेस कोडच्या माध्यमातून कसोटी सामन्यामध्ये ज्या पद्धतीने त्यांचा ड्रेस कोड असतो अगदी त्या पद्धतीनं पद्धत आले. त्यामध्ये थोडासा व्यत्यय आला आहे, परंतु मृत्यूचेंडूची घोषणा, डेड बॉलची घोषणा पंचाच्या माध्यमातून सुपला जबाब. नक्कीच गोलंदाज इथे तयार झालाय. प्रथमेश षटकातील पुढील चेंडू चांगला फटका एक्झिक्यूट केला. चेंडू चालला जी बॅकवर्ड पॉइंट रिजन मधून. क्षेत्ररक्षण आहे जबरदस्त क्षेत्ररक्षण. दुहेरी धाव मिळेल. 2 धाव मिळतील. 2 धावीच्या बरोबरीने संघ जाऊन ठेपला. एकूण धावसंख्या धाव फलकावरती 7. आज गुणलेखक पृथ्वीराज पाटील असतील, प्रशांत पाटील, रोहन निगुकर, किशोर चव्हाण यांच्या खांद्यावरती भरपूर मोठी जबाबदारी आपण या ठिकाणी पाहिली. प्रथमेशची गोलंदाजी अचूक टप्पा, अचूक दिशा, अचूक टप्प्यावरती नक्कीच चांगली गोलंदाजी करत असताना षटक क्रमांक पहिला मॅन्डेटरी पॉवरप्लेमध्ये गोलंदाज प्रथमेशला आपण पाहू शकाल. सौरभ भगत आणि संदेश भोईर ही सलामीची जोडी. चांगला फटका एक्झिक्यूट केलाय. सरळ जातो चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री रेषेच्या बाहेर. दमदार, शानदार, रुबाबदार 4. बरोबरीने संघ जाऊन टेपतोय. एकूण धावसंख्या धाव फलकावरती 1 ओव्हर 11. 11 धावसंख्या धाव फलकावरती. जबरदस्त मॅच या ठिकाणी रंगली गेली आहे. स्पर्धेचा अंतिम दिवस, अंतिम टप्प्यामध्ये ही स्पर्धा आपण पाहतोय. जबरदस्त धूमधडाका धुमाल आयोजन या ठिकाणी आपण पाहू शकाल. बालाशे धुमाल यांच्या स्वप्नातून साकारलेली अभिमानाची स्वाभिमानाची स्पर्धा. लॉंग लेग सीमा पार आर पार 4 रन. चौकाराच्या बरोबरीने संघ जाऊन ठेपतोय. एकूण धाव संख्या धाव फलकावरती 15. शेवटचा चेंडू जबरदस्त तडाखा पाहिला. गोलंदाजी करत असताना प्रथमेशवरती इथे आक्रमणाला सुरुवात केली. संदेश भोईरच्या बॅट्समधून चौकार नंबर 2 आला. चौकारांची हॅट्रिक होणार का? अंतिम चेंडू. हो, वेग होता, प्रचंड वेग होता. विकेट किपर बीट झाला. टार्गेट हिट करण्याचा प्रयत्न होता. पंचांच्या दिशेने जाऊया. रेफर केलाय टीव्ही अंपायरकडे आपण जाऊया. दूध का दूध और पाणी का पाणी ग्रामीण टेनिस cricket.in माध्यमातून आपण जरूर चेक करूया. नक्कीच रिव्ह्यूसाठी एक वाईटसाठी देखील पंचांसाठी क्रिटिकल मुवमेंटला असेल आणि टीमसाठी देखील आहे वाईट आणि बीमर आणि रनआउटसाठी. ओके, चेक केला जाईल. सुनील पाटील सर या ठिकाणी आलेत. नोट आउट आहेत. षटकाची इथे झाली आहे सांगता. षटक क्रमांक पहिला समाप्त झालाय. संघाची धावसंख्या धाव फलकावरती 16 धावा धाव फलकावरती. यस, बाईचा आहे तो. बाईच्या माध्यमातून धावसंख्या मिळेल. सिंगलच्या बरोबरीने षटक क्रमांक पहिल्याची सांगता. 16 धावसंख्या धाव फलकावरती. छोट्या सर्जा ग्रुप अर्थातच रेडगर टीम इथे फलंदाजी करत असताना एक दमदार सुरुवात.
मुघलांच्या कपाली घाम फुटला, मर्द मराठ्यांच्या दर्द तलवारी, मुघल फिरती माघारी. राज, जर तुम्ही अजून 10 वर्ष जगला असतं तर मुघलांनी देखील कपाली भगवाच लावलं असतं. जय शिवराय. पहिल्या षटकाची ती सांगता. षटक क्रमांक पहिला ते संपला. P2 मध्ये गोलंदाज सज्ज झालाय. पंकज कोपरकरचा अस्त्र सेकंड ट्रम्पकार्ड इथे पाहू शकाल. P2 मध्ये क्षेत्ररक्षण अगदी बांधणी केली कशा पद्धतीने आपण पाहू शकाल. शॉर्ट टर्मिनेट, शॉर्ट फाईन लेगला, त्यानंतर आपण पाहिला मिड ऑफ, शॉर्ट मिड ऑफ, त्यानंतर एक क्षेत्ररक्षक डीप एक्स्ट्रा कव्हरला तैनात केल्यात. डीप लॉंग ऑनमध्ये आणि लॉंग ऑफमध्ये. P2 मध्ये स्ट्राईकवरती फलंदाज आपण पाहतोय संदेश, गोलंदाज पंकज. वेगदांडी गुल एष्ठ्या उद्ध्वस्त फलंदाज बाद. झटका क्रमांक 1 क्रीडघर टीमला. संदेशला मात्र परतावं लागेल. तर नक्कीच 3 वरती 1 डाऊनमध्ये राहुल भगत, आमचे 12th मॅन पाहिलं तर अगदी रेडगर टीमचे अगदी युवा टॅलेंट म्हणजे बच्चू. काय स्वयं स्वागत आहे स्वयं तुझं देखील. षटक क्रमांक दुसरा. काय गोलंदाजी आपण पाहिले, भेदकता किती सुरेख होती. ज्या फलंदाजाने धावसंख्येचा वनवा पेटवण्याची सुरुवात केली होती, परंतु तो वादल इथे समाप्त झालाय. गोलंदाज पंकज अगदी आपण पाहिलं जबरदस्त अचूक टप्पा दिशा वेग. P2 मध्ये जबरदस्त गोलंदाजी. पेंदर संघ म्हटलं तर फलंदाजी असेल, गोलंदाजी असेल, नक्कीच आमचे वैभव पाटील मॅचचा आनंद घेत असतील, अवाक नेरुलकर मॅचचा आनंद घेत असतील. सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. रुपेश पाटील आमचे भांजे मॅचचा आनंद घेतात. स्वागत आहे रुपेश. गोलंदाज घ्या पंकज. चांगला फाटका डीप मधून क्षेत्ररक्षक आहेत. डीप एक्स्ट्रा कव्हरला एकच धाव मिळेल. एका धावच्या बरोबरीने संघ जाऊन टेपतो. एकूण धाव संख्या धावफलकावरती 17. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर असताना पहिल्या षटकाचा विचार केला. पहिल्या षटकामध्ये दमदार सुरुवात झाली होती रेडगर संघाच्या माध्यमातून. 16 धावा आल्या होत्या. त्यानंतर पंकज इथे ग्रेट कमबॅक देण्याचा प्रयत्न करतायत. स्ट्राईकवरती आता फलंदाज आहेत सौरभ सलामीवीर. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटचा फ्लो भरपूर जोरात होता. लॉंग ऑनला सीमा पार आर पार मिळतील 4 रन. व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत आहे. सावकाराला आडव्या बॅटनं फटका तर बसला. बॅक टू द बॉलर. पंकज आहे चेंडू घालची चुकी करणार नाहीत. फलंदाज बाद. सौरभ भगतला मात्र परतावा लागेल. स्वराज्याच्या निर्मितीसाठी राजांना छत्रपती शिवाजी महाराजांना मुख्य प्राण्याने देखील मदत केली होती. ती म्हणजे चिटकलेली घोडपट. तिचा नाव होता यशवंती. सुरेख संगीत डीजे मास्टर प्रवीण तुझं कौतुक करीन. धावफलकावरती धावसंख्या पहिल्या षटक क्रमांक 2 प्रगती पथावर चेंडू फेकून झाल्या. षटकातील एकूण 4 धावफलकावरती धाव पाहिल्या गेल्या तर 21 धावा आहे धावफलकावरती. नवीन येणारा फलंदाज आपण पाहतोय कल्पेश भोपी. गोलंदाजाच्या षटकातील पुढील चेंडू. चांगला फटका इथे आपण पाहिला. शॉर्ट पॉईंटमध्ये अगदी एकच धावच्या बरोबरीने संघ जाऊन ठेपलाय. एकूण धावसंख्या धावफलकावरती 22. मी म्हणे या षटकामध्ये ग्रेट कमबॅक दिलात पंकज. जबरदस्त गोलंदाजी. पहिल्या षटकाचा विचार केला. 16 धावा आल्यानंतर इथे ग्रेट कमबॅक. सुरेख गोलंदाजी. अचूक टप्पा दिशा वेग. त्यानंतर विकेट टेकन गोलंदाजी इथे पाहिली आहे. लास्ट बॉल 1 टू गो. आडव्या बॅटना जबरदस्त तडाखा चाललाय. चेंडू गोलीच्या वेगानं डीप मिड विकेटला क्लिअर करत क्षेत्ररक्षक आहेत. चेंडूपर्यंत पोहोचतील, येतील, वागतील, उचलतील. तत्पूर्वी मिळतील या चेंडूवरती एकूण धावा 2 धावच्या बरोबरीने षटक क्रमांक 2 ची समाप्ती. धावफलकावरती एकूण धावसंख्या 2 डझनामध्ये 24 धावा.
तर सन्माननीय घोटगावचे ग्रामस्थ बालरामजी जाधव साहेब, मी त्यांना विनंती करतोय की आपण मंचावरती यायचं आहे. बालादादा धुमाल तुम्हाला इन्व्हाइट करतायत. यानंतरचा जो सामना होणार आहे, मी 2 कॅप्टनला रिपोर्टिंगसाठी टाईम देतो. सिद्धी करवले आणि पडले आपण दोघांनी रिपोर्टिंग करून ठेवायची आहे, कारण यानंतरची मॅच होणार आहे. बघा, आज फायनल आहे. मला वाटतं आज 10 किंवा 11 सामने असतील, त्यामुळे आयोजक सातत्याने तुम्हाला टाईम अलर्ट करतील. टाईम मॅनेजमेंट आज भरपूर महत्त्वाचं आहे, थोडं सहकार्य करा. साईराजे. नक्कीच टाइम इज गोल्ड. टाईमसाठी आपल्याला मित्रांनो सातत्याने थांबावं लागतं. टाईम मात्र कोणासाठी थांबत नसतात. षटक क्रमांक 2 नक्कीच समाप्त झाल्या. संघाची एकूण धावसंख्या 10 फलकावरती पाहिले गेले तर 24. तिसरा गोलंदाज ट्रम्प कार्ड 3 क्रिश कोपरकर. जबरदस्त गोलंदाजी इथे करावी लागेल, कारण 2 षटकामध्ये आपण विचार केला 24 धावा आहेत 10 फलकावरती. एक रॉयल आयोजन येता क्षणी आयोजनाच्या प्रेमात पडावं. बालाशेठ धुमाल इनकी तो बात ही कुछ और है. प्रत्येकाच्या मनात आणि हृदयावरती आणि प्रत्येकाच्या मनात घर करणारा माणूस बालाशेठ धुमाल. त्यांच्या स्वप्नातून साकारली स्पर्धा. 3 फेब्रुवारीला स्पर्धेचा बिगुल वाजला गेला. आता अंतिम टप्प्यामध्ये गोलंदाज क्रिश. बॅटनं बॅक टू द बॉलर. यस, फलंदाज बाद. सुरेख कॅच ऑफ द मॅच, कॅच ऑफ द नाईट. फलंदाज बाद झालाय तो मात्र. तर याच दरम्यान सन्मान्य मान्यवर बालाजी इन्फ्रा डेव्हलपमेंट्स बिल्डरचे ओनर सन्माननीय जितूभाई यांच्याकडून या स्पर्धेला तब्बल 25,000 रुपयाचं आर्थिक योगदान देण्यात आलं. मी जितूभाईंचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. बालाजी इन्फ्रा डेव्हलपमेंट्स अँड कन्स्ट्रक्शन. क्या बात आहे. 25,000चं आर्थिक डोनेशन दानशूर दात्यांच्या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही विशेष आभार. धन्यवाद सर. तुम्ही अशाच पद्धतीनं नक्कीच असा आशीर्वाद नक्कीच आमच्या सर्वांवरती असू द्या. बालाशेठ धुमाल तुमचं मनापासून अधिक स्वागत व्यक्त करतील. जबरदस्त मेहनत या स्पर्धेमध्ये राहिली सर्वांची. राजाराणी गोट क्रिकेटचे संपूर्ण खेळाडू असतील, सर्वांचं मी कौतुक करीन. गोलंदाजचा पण विचार केला ना, या क्रिशला पहिल्याच चेंडूवरती सफलता. नवीन येणारा फलंदाज अमित भोपी. हो, वेग होता, अचूक टप्पा, दिशा, वेग, नियंत्रण, जबरदस्त गोलंदाजी. ग्रेट कमबॅक इथे करण्याचा प्रयत्न. क्रिश नक्कीच जबरदस्त गोलंदाजी. 2 षटकाचा पृथक्करण पाहिला. अगदी 24 धावा 2 षटकामध्ये आपण पाहिला. तर त्यानंतर षटक क्रमांक 3 मध्ये क्रिश कोपरकर इथे ग्रेट कमबॅक देत असताना आपल्या हाईटचा आणि आपल्या नक्कीच खांद्याचा सुयोग्य वापर करत असताना गोलंदाज सज्ज षटकातील पुढील चेंडू. आपला बॅटनं बॅटच्या स्लॉटमध्ये जाणार का चेंडू प्लॉटमध्ये. अडवणूक केली आहे. जबरदस्त क्षेत्ररक्षण. पंकजचं कौतुक करेन. जबरदस्त बूम बूम पंकज. क्या बात आहे. पंकज साठी जोरदार टाळ्या. नक्कीच पेंदर टीम चेक केला जाईल. पंचांच्या माध्यमातून DRS आपण चेक करूया. GTC लाईव्हच्या माध्यमातून. हो, क्या बात आहे. पंच या आपण. आमचे सुनील सालुंगे यांच्या खांद्यावरती भरपूर मोठी जबाबदारी आहे. प्रचंड मेहनत स्पर्धेच्या माध्यमातून. सुनील दादा मोरबीचे प्रोफेशनल पंच. योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करू. सध्या निर्णय चेक होतो. तिसऱ्या पंचांकडून मागणी केली आहे थर्ड अंपायर रिव्ह्यू. दोन्ही संघांकडे एक रिव्ह्यू असतो. अंपायरला डाऊट असेल तेही रिव्ह्यू घेऊ शकतात टेनिस बॉलमध्ये. 2 रिव्ह्यू आहेत बघा या स्पर्धेमध्ये. येस, नक्कीच बेटी या ठिकाणी पाहिलं तर जबरदस्त क्षेत्ररक्षण. जोरदार टाळ्या पंकज साठी. टाळिया तो बनते मेरे दोस्त. सुरेख. नक्की 5 धावा नक्कीच वाचवल्या मी म्हणेन. या चेंडूवरती आल्या 2 धावा, म्हणजे 4 धावा नक्कीच वाचवल्या. गोलंदाजचा या क्रिश. हो, वेग, प्रचंड वेग, वेगाची स्वारी. गोलंदाजी करतोय क्रिश कोपरकर. लय भारी, जाम भारी. सुरेख गोलंदाजी. 4 चेंडू फेकले. धाव संख्या खर्च केल्यात फक्त आणि फक्त 2 धावा. व्यासपीठावरती तेजस्वी एंटरप्राइजेसचे सर्व सन्मानी मालक BD पाटील साहेबांचे ते शुभागमन झालं आहे. मी दादांना विनंती करतो की आपण मंचावरती येऊन मंचाची शोभा वाढवायची आहे. BD पाटील साहेब तेजस्वी एंटरप्राइजेसचे मालक आहेत आणि एक दमदार व्यक्तिमत्व आणि या स्पर्धेचे ते प्रमुख पाहुणे देखील आहेत. त्यांच्या समवेत घोट गावातील कुस्तीपट्टू सन्माननीय वरुणजी
वरुणजी विक्रांत पाटील यांचं देखील शुभागमन झालं आहे. कुस्तीमध्ये त्यांचं चांगलं नाव तुम्ही पाहिलं, पैलवान आहेत. लाल मातीचा खेळ त्यांना प्रचंड आवडतो. आणि वरुणजी पाटील, बेडी पाटील साहेब, आपलं दोघांचं राजा राणे आयोजित ग्रामस्थ मंडळ चषकामध्ये मनपूर्वक आम्ही स्वागत करतोय. पहिला सामना एका बाजूला पेंदर संघ जो गोलंदाजी करतो आणि फलंदाजी करतो तो आहे रिडगर संघ. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद पिढी. सर्व पाहुण्यांचं, मान्यवरांचं, श्रोत्यांचं आणि रसिकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर एकूण धावसंख्या धावफलकावरती लागली गेली आहे 27 धावा. सुईचिटचा अस्त्र षटक क्रमांक 3 ची सांगता. टाइम अलर्ट आहे. नक्कीच पंच देखील त्या ठिकाणी तटस्थ आहे. 3 षटकांची ते झाली आहे सांगता. 3 षटकाची समाप्तीनंतर नक्कीच रिडगर टीम जाऊन ठेपली. एकूण धावसंख्या 27 घरात. सुरेख संगीत. डीजे मास्टर तुमचं कौतुक करेन. आणि टाइम अलर्ट असेल पहा. पहिल्या 5 षटकामध्ये पहिल्या 4 षटकांसाठी 20 मिनिट असतील. 20 मिनिटामध्ये तुम्हाला 4 षटक इथे समाप्त केला. षटक क्रमांक इथे 4थ्याचा मानकरी ठरला आहे पंकज. काहीच षटक त्याने हाताळला होता. दुसरा 2 सफलता त्याला मिळाली. धावसंख्या खर्च केली होती फक्त 8. आणि पुन्हा एकदा त्याच्या खांद्यावरती जबाबदारी. सुरेख गोलंदाजी ते करावी लागेल. मात्र इथं सैरा वैरा होऊन इथं फलंदाजी. इथे रेडगर टीमला एक टार्गेट सेट करावं लागेल. धावफलकावरती पाहिले एकूण धावसंख्या धावफलकावरती 27 आहेत. गोलंदाज सज्ज. बॅटच्या स्लॉट मध्ये परफेक्ट ऑफ द टायमिंग. चेंडू चाललाय लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या अगदी मधनं आउट ऑफ द पार. षटकार. काय टायमिंग होती जबरदस्त. सुरेख जबरदस्त. ज्यावेळी ताकद काम करते ना सगळं टायमिंगचा जबरदस्त. नक्कीच आपण पहिल्या धावसंख्या धावफलकावरती पाहिल्या तर 33 धावा आहेत. सुरेख आता मात्र आक्रमणाला सुरुवात केली मी म्हणेन. फलंदाजी करत असताना फलंदाज अमित भोपीच्या बॅट्समधून इथे संघर्षाचा षटकार आपण पाहिला. सुरेख टायमिंग होती अगदी परफेक्ट मिडल ऑफ द प्लॅटफॉर्म पाहिला. तर पेंदरगावचे सन्माननीय माजी सरपंच नितीनदादा भोईर आले असतील तर आपण मंचावरती या 2 गावाचे ग्रामस्थ मंडळ आपल्या सामन्याला टीमला सपोर्ट करण्यासाठी येतात. तुम्हाला दोन्ही गावाच्या मान्यवरांना विनंती करतो की मंचकावरती आपण यावं. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. क्या बात आहे. चांगला चेंडू. ग्रेट कमबॅक इथे आपण पाहिला. पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकल्यानंतर अमितला शांत केला. हे पंकजचं वैशिष्ट्य राहिलं आहे. प्रत्येक गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन युक्त ती गोलंदाजी तो करत असतो. गोलंदाज सज्ज. षटकातील पुढील चेंडू फेकून झाला. षटकातील एकूण 2. हो सुरेख वेग होता. बॅक टू द बॉलर. डायरेक्ट हिट. यस, अचूक निशाणा. क्या बात आहे. परंतु इथे मिळतील या चेंडूवरती रेफर केला. यस, नक्कीच पंचांना मी विनंती करेन सुनील दादा आपण इथेच बसावं. रेफर केला रनआउट साठी. आपण चेक करूया. GTC च्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. षटक क्रमांक 4 प्रगती पथावर असताना पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. रेफर केलाय. फलंदाज बाद आहे. डायरेक्ट हिट झाली आहे. सुरेख अगदी योग्य निशाणा. फलंदाज बाद होणारा फलंदाज या ठिकाणी पाहिला. अमित भोपीला परतावं लागेल.
भोपी कुटुंब नक्कीच मॅचच्या माध्यमातून खरं त्यानं संपूर्ण भोपी कुटुंब मॅच आनंद घेता सर्वांचा हार्दिक स्वागत. स्विचिटचा हसरा वेग होता चेंडूमध्ये, चेंडू सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. तत्पूर्वी डॉट चेंडूची सांगता पंकज षटकार आल्यानंतर ग्रेट कमबॅक इथे देण्याचा तो प्रयत्न करतायत. षटक क्रमांक 4 पंकज षटकातील चेंडू फेकून झाल्यात. एकूण 4 चेंडू झाल्यात. सौरभ स्वागत आहे आपलं देखील. जबरदस्त फलंदाज फटका तर एक्झिक्यूट केला डीप मधून. क्षेत्ररक्षक दूरवर आल्यात. क्रीज चेंडू पर्यंत पोहोचतील. झेल इथे झाला ड्रॉप. आयुष्यमान भव हा आशीर्वाद या फलंदाजाला दिलाय आणि या चेंडूवरती मिळाल्यात एकूण धावा 2 आणि 2 धावाच्या बरोबरीनं एकूण धावसंख्या धावफलक कधी पाहिले गेल्यात 35 रन. निश्चित 35 धावा झाल्यात साईराजे. परंतु सिद्धी करवले संघ आलाय टॉससाठी. कॅप्टन मी पडले जो कॅप्टन आहे त्याला विनंती करतो की तुम्ही टॉससाठी लगेच यावं. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल आणि त्यानंतर पाहुण्यांचं स्वागत देखील केलं जाईल. सन्मान्य बी.डी. पाटील साहेबांकडून या स्पर्धेला तब्बल 6,000 रुपयाचं आर्थिक योगदान देण्यात आलं. तेजस्वी एंटरप्राइजेस बी.डी. पाटील साहेब आपलं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय. बायच्या स्वरूपात मिळेल धाव सिंगलच्या बरोबरीने षटक क्रमांक 4 ची समाप्ती झाली आहे. एकूण धावसंख्या धावफलकावरती 3 डझनामध्ये 36 धावा धावफलकावरती. 36 धावा धावफलकावरती 4 षटकांची ती झाली आहे सांगता. आता अंतिम षटक. टीम मीटिंग इथे कन्वर्ट केली जाते. कॅप्टन ऑफ द टीम संघनायक अर्थात यशस्वी संघनायक या ठिकाणी आपण पाहतोय समाधान भोईर. अंतिम षटक आता अटॅक करावं लागेल 36 धावा धावफलकावरती. जबरदस्त मॅच रॉयल आयोजन खऱ्या आपण या ठिकाणी पाहतोय. टीम राजाराणी क्रिकेट क्लब कोर्ट आयोजित ती प्रकाश झोतातील स्पर्धा आपण पाहिले गेलं. 3 फेब्रुवारीला या स्पर्धेचा बिगुल वाजलं गेलं आणि ही स्पर्धा आज अंतिम टप्प्यामध्ये. सर्व क्रीडारसिक मॅचचा आनंद घेतात. सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत व्यक्त करूया. जबरदस्त रॉयल आयोजन, सुरेख आयोजन. आता स्ट्राईकवरती फलंदाज आपण पाहतोय निशांतला आपण पाहू शकाल. समोरच्या दिशेनं जबरदस्त फटका लॉंग ऑन मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत पंकज. जबरदस्त क्षेत्ररक्षक अगदी एका हातानं बॉडी बॅलन्स खूप चांगला आपण पाहिला. इथे दुहेरी धाव 2 धावा मिळतील. 2 धावाच्या बरोबरीने संघ जाऊन ठेपलाय. एकूण धावसंख्या धावफलकावरती 38. निश्चित थोड्याच वेळामध्ये या स्पर्धेला ज्यांचं सर्वाधिक मोठं योगदान राहिलं असे दानशूर व्यक्तिमत्व सांडवे एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आदरणीय बंटी शेठ पाटील साहेब यांचं इथे शुभागमन होणार आहे. बंटी शेठ पाटील साहेबांकडून या स्पर्धेला तब्बल 51,000 रुपयाचं योगदान 51,000 आणि हे प्रमुख पाहुणे आहेत या स्पर्धेचे आणि खास करून पडले संघाला सपोर्ट करण्यासाठी बंटी शेठ पाटील आता मंचावरती येतील. साई एकच वादा बंटी दादा खरं तर 51,000 रुपयाचा धनादेश. असंच प्रेम असू द्या बंटी शेठ. तुमचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. परंतु स्वागत केलं बंटी शेठचा षटकारानं. रात्रीच्या चांदण्यांच्या समोर लखलखीत प्रकाश निर्माण व्हावा आणि चांदण्याने त्यांचा जय जयकार करावा इतका चांगला फटका एक्झिक्यूट केलाय. फलंदाज आपण पाहतोय राहुलच्या बॅट्समधून दमदार शानदार रुबाबदार षटकार. सन्माननीय जितेंद्र भगवान पाटील यांचं देखील शुभागमन झालं आहे. त्यांचं मी स्वागत करतोय. बंटी शेठ पाटील त्यांच्याकडून 51,000 रुपयाचं योगदान देण्यात आलं. दानशूर व्यक्तिमत्व आपलंही मनपूर्वक आभार. सांडवे एंटरप्राइजेसचे ते मालक देखील आहेत. डॉट चेंडू इथे षटकार आला. ग्रेट कमबॅक. जबरदस्त गोलंदाजी. षटकार आल्यानंतर ग्रेट कमबॅक इथे कसा असावा याचा प्रतिउत्तर दिलाय समाधान भोईरनं. धावफलकावरती धावसंख्या पाहिले गेले एकूण 44 धावा आहेत. पुन्हा एकदा ताकदीचा प्रचंड वापर. चेंडू आर पार सीमा पार. F1 क्वालिटीचा बिगेस्ट षटकार आणि या षटकाराने स्वागत केलंय. आमंत्रित करूया सर्जा बैलाचे बालक पडले गावातील सन्माननीय विष्णू शेठ पाटील साहेब यांचे सुपुत्र हर्षद पाटील पडलेगाव यांचे ते शुभागमन झालंय. मी हर्षद दादांना विनंती करतो की आपण यावं मंचावरती. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सर्जा बैलाचे बैलगाडा क्षेत्रातील नामांकित व्यक्तिमत्व. क्या बात आहे. नाद एकच तो म्हणजे बैलगाडा शर्यत. पुन्हा एकदा ताकदीचा प्रचंड वापर. बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 खणखणीत दणदणीत षटकाराच्या बरोबरीनं रीडगर टीम जाऊन ठेपली. एकूण धावसंख्या अब तक 56.
संगीत एकूण धावसंख्या 10 फलकावरती अब तक 56 चेंडू फेकून झाल्या. षटकातील एकूण 5 चेंडू झाल्या, 3 षटकार आल्यात. या जबरदस्त फलंदाजी करत असताना राहुल भगत साठी रीडकर टीम टाळी तो बनते मेरे दोस्त. सुरेख फलंदाजी. तर सन्माननीय अजयजी पांडुरंग पाटील यांच्याकडून या स्पर्धेसाठी 2000चं योगदान देण्यात आलं. साईराजे आता मला वाटतं मी 80-90 हजार काउंट केले जागेवरती. बघा किती प्रेम आहे या स्पर्धेवरती सर्व ग्रामस्थांचं, कारण ट्रॉफीचं नावच आहे ग्रामस्थ मंडळ चषक, म्हणजे गावकऱ्यांची स्पर्धा आहे संपूर्ण घोट गावाची. ना सत्तेसाठी ना स्वार्थीसाठी ही स्पर्धा फक्त गावाच्या एकात्मतेसाठी. आणि खऱ्या अर्थानं मी योगदान देणार बाळासाहेब धुमाल आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून खऱ्या अर्थानं राजाराणी गोट टीमला ज्यांनी सुगीचं दिवस दाखवले, खऱ्या अर्थाने आमचे नक्कीच सुनील सालुंके कौतुक करीन. लास्ट बॉल फुल टॉस होता बाहुबलीसाठी एक छोटासा निभाला, परंतु मिस टायमिंग झालाय. दुहेरी धाव रनआउटचा खतरा. फलंदाज बाद. या चेंडूवरती मिळतील एकूण धावसंख्या फक्त सिंगलच्या बरोबरीने तर पहिला सत्र कंप्लीट झालाय. 10 बॉलवरती धावसंख्या एकूण झाल्या. तर रीडकर टीम जाऊन ठेवली 57 धावा, 58 धावांचं लक्ष्य. यस, थँक्यू सो मच. तर विनंती करतो सन्माननीय BD पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आम्ही पुढील सामन्याचा टॉस करू. BD पाटील साहेब तुम्ही टॉस बॉक्समध्ये या आणि पुढील जो सामना आहे सिद्दीक करवले विरुद्ध पडले या दोन संघामध्ये दोन्ही संघाचे कॅप्टन यायचं. सिद्दीक करवलेचा कॅप्टन आलाय, पडले संघ कॅप्टन पाठवा टॉससाठी, टॉस बॉक्समध्ये पाठवायचं. येस इनिंग ब्रेकमध्ये आपण नाणेफेकी कंपल्सरी करणार आहोत, परंतु 2 धावांची पॅनल होती पीटी, तर धावसंख्या आता 59चा टार्गेट असेल. BD पाटील साहेब तुम्ही टॉस करण्यासाठी तुम्हाला यायचं आहे. या टॉस बॉक्स या बाजूला आहे, आपले शुभ हस्ते टॉस करा. सामना क्रमांक 2 एका बाजूला पडले ब आणि बंटीशेठ पाटील त्या संघाचे एक मुख्य आधारस्तंभ आहेत. त्यानंतर आपण हर्षद पाटीलला पाहतो, पडलेगाव सर्जा बैलाचे मालक. BD पाटील साहेब टॉस करतील. सामना क्रमांक 2 सिद्दीक करवले विरुद्ध पडले. सिद्दीक करवले हेड कॉल केलाय, हेड अँड टेल पाहूया. टेल आलाय, पडले संघ इथे टॉस जिंकलाय. धन्यवाद, बॅटिंग घेतली त्याने. तर सन्मान्य BD पाटील साहेब तुमचा सन्मान केला जाईल. थांबायचे 6000 रुपये तुम्ही या स्पर्धेला योगदान दिला आणि तेजस्वी एंटरप्राइजेसचे ते मालक देखील आहेत. फायनल स्कोर साईराजे तुम्ही सांगा. फायनल स्कोर एकूण धावसंख्या पाहिलं तर 57 आणि 2 धावांची पॅनल्टी मध्ये आता GCC अर्थात जीवा 11 पेंदर टीमला 7 धावांचा टार्गेट असेल. येस रिव्ह्यू रेफर केलाय, सेफ आहे चेंडू. पहिला सत्र कंप्लीट झालाय. संघातला आता गरज असेल पेंदर टीमला जिंकण्यासाठी, GCC अर्थात जीवा 11 पेंदर टीमला जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. स्वागत करूया सर्जा बैलाचे मालक सन्माननीय हर्षद पाटील पडलेगाव यांचा सन्मान केला जाईल. यावं हर्षद पाटील आपला सन्मान इथे केला जाईल. व्यासपीठावरती आपण पाहतोय नामांकित व्यक्तिमत्व देखील आहेत. सन्मान्य विष्णुशेठ पाटील पडलेगाव बैलगाडा क्षेत्रातील नामांकित व्यक्तिमत्व, त्यांचे सुपुत्र हर्षद पाटील एकच दात बैलगाडा शर्यत, आणि ही ओळख मिळाली या पाटील घराण्याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. सर्जाने ती ओळख निर्माण करून दिली. सर्जावर असलेलं प्रेम सातत्याने आपण पाहिलं. बैलगाडा क्षेत्रातील नामांकित असा वाऱ्यासारखा धावणारा सर्जाचं गाणं देखील सुंदर आपण पाहिलं बैलगाडा क्षेत्रामध्ये. यानंतरचा सन्मान करूया पेंदर गावातील आणि बालादादाचे भाचे प्रणय पाटील आणि बालादादा प्रेमाने त्यांना छोट्या देखील म्हणतात. यावं प्रणय पाटील पेंदर संघ खेळतो त्या संघाला सपोर्ट करण्यासाठी तुम्ही आलात. यानंतरचा सन्मान असेल लाल मातीचा खेळ आणि ज्याने घोट गावाचं नाव कुस्ती क्षेत्रामध्ये अलौकिक केलं ते सन्माननीय कुमार वरुणजी विक्रम पाटील यांचा सन्मान केला जाईल. वरुण पाटील यावं कुस्तीपट्टू आहेत. लाल मातीचा खेळ सध्या महाराष्ट्र केसरी 2025 आपण पाहिला, जिथे पृथ्वीराज माहोल महाराष्ट्र केसरी पदक त्याने जिंकला. आणि लाल मातीचा खेळ खेळणारा हा पैलवान वरुण पाटील याला आपण पाहतो, त्याचा सन्मान करूया. बालादादा धुमाल फक्त क्रिकेट नाही तर कुस्ती असेल, बैलगाडी क्षेत्र, प्रत्येक क्षेत्रातील जे नामांकित आहेत तर प्रत्येकाचा सन्मान बालादादाने केला आहे. त्यांचं स्वप्न होतं की आम्ही नाईट स्पर्धा ठेवणार आणि यशस्वी होणार. आज ते स्वप्न सत्यामध्ये उतरलंय, परंतु त्याच्या मागे मेहनत देखील आहे. नक्कीच प्रचंड मेहनत आहे. पप्पू पाटील असतील, आमचे सुनील सालुंके, प्रदीप पाटील असतील, रुपेश सालुंके, कुमार पाटील, ऋषल पाटील, परण पोरजे असतील, राहुल पाटील असतील, प्रशांत पाटील, प्रणय पाटील, मयुरेश पाटील, हर्षल मडवी
आणि संपूर्ण आमची राजाराणी गोट टीमची नक्कीच प्रचंड मेहनत आहे या पाठीमागे सर. सन्माननीय बालकृष्ण दाडावकर साहेब यांचे ते शुभागमन झाले, त्यांचं मी स्वागत करतो आणि या एका ओव्हर नंतर तुमचा सन्मान केला जाईल. परंतु सामना सुरू झालाय. महागुरू योगेश मडेश्वर येत आहेत, त्यामुळे साई राजे आपण थोडी जबाबदारी सांभाळावी. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थैंक यू सो मच. सभी का स्वागत है फिर से एक बार क्रिकेट की सदाबहार महफिल में. रोशन जी पाटिल स्वागत है, एक बेहतरीन आयोजक है. रोशन आपका स्वागत है. आरंभिक जोड़ी मैदान के अंदर प्रस्थान करती हुई समाधान भोईर और सुजीत पाटिल. ये आरंभिक जोड़ी है, कर्मवीर धर्मवीर और जय और ये वीरू की जोड़ी है. मैदान में 60 रन का टारगेट है. कंपल्सरी चेसिंग और ड्रेसिंग. जबरदस्त गेंदबाजी करनी होगी, कंजूसी गेंदबाजी. जिस प्रकार की गेंदबाजी पंकज कोपरकर ने जो शानदार गेंदबाजी दिखाई थी, उसी प्रकार की गेंदबाजी यदि इस मैदान में होती है तो ये मुकाबला रफ एंड टफ होगा. दोनों टीम को ये मुकाबला जीतना बेहद ज़रूरी है. एक टीम को हार नहीं मंजूर तो एक टीम को जीतना है ज़रूर. नरेश पाटिल, समाधान और सुजीत बेहतरीन हमारे स्कोरर पृथ्वीराज पाटिल, प्रशांत पाटिल, उनकी ज़बरदस्त भूमिका इस टूर्नामेंट में बेहतरीन. चले 60 रन का टारगेट है गेंदबाजी के लिए. गेंदबाज तैयार है नरेश पाटिल. आरंभिक गेंदबाज 60 रन का योगदान. हमारे सागर डीजे मास्टर, स्वागत है सागर आपका भी. बेहतरीन क्लैरिटी. चलो फास्ट खेलना है आपको. चलिए फील्ड के रचना है तो होती हुई. देखिए हर एक टीम के लिए 2 रिव्यू है, हाइट फैक्टर, रनआउट और वाइट के लिए. वाइट के लिए अलग के बिल्कुल. चले सैंडी पालकर सर है और हमारे सचिन जी कोडू, सुनील दादा पाटिल और जावेद परी सर. वाइट के लिए एक रिव्यू है, रनआउट के लिए भी है और हाइट फैक्टर और बीमर, सब 2 ही रिव्यू है. ओके 2 रिव्यू है. एक वाइट के लिए स्पेशलिस्ट है और दूसरे रिव्यू की बात करेंगे तो रनआउट के लिए और बीमर के लिए. चलिए गेंदबाज तैयार है. आरंभिक गेंदबाज नरेश पाटिल, समाधान भोईर नॉन स्ट्राइक एंड के ऊपर और सुजीत पाटिल रन मशीन है. गेंदबाजी नरेश पाटिल. दोनों टीम के लिए ढेर सारी शुभकामनाएं. बेहतरीन टूर्नामेंट, बेहतरीन बल्लेबाजी के लिए तैयार है सुजीत. ओ इस बार कट किया है, गेंद जा रही है दीप्टरमैन के रीजन में, दन 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 करती हुई गोली की रफ्तार से बीट. और इस बार बेहतरीन फील्डिंग. ये देखिए रोका गया गेंद को और बेहतरीन फील्डिंग. चलिए 2 रन तो बचे अपनी टीम के लिए. कमाल की रनिंग. बिल्कुल इस फील्डर की दाद देना चाहूँगा. बिल्कुल पहली गेंद के ऊपर मिले 2 रन और 2 रन के साथ खाते की शुरुआत होती हुई सुजीत पाटिल द्वारा. जीसीसी फेन द टीम इस बार बल्लेबाजी करेंगे. 2 रन की पेनल्टी है. 60 रन का टोटल आपको 5 ओवर में 12.00 के औसत के साथ बल्लेबाजी आपको करनी है. गेंदबाज तैयार. अब नरेश पाटिल की अगली पेशकश. इस बार कट करने की कोशिश करने के लिए गेंद ऑफ स्टंप के ज़्यादा वाइड कट हो रही है. गेंद ज़्यादा टर्न हुई और गेंद सीधा बिल्कुल वाइड का इशारा था, अंपायर का इशारा था. वहाँ एक गेंद खराब. एक और गेंद इस गेंदबाज को फेंकनी होगी. नरेश पाटिल इस बार गेंदबाजी करते हुए ज़बरदस्त गेंदबाज है. हमेशा P1 में शातिर गेंदबाजी करना जानते हैं गेंदबाज. ओ इस बार लॉप किया गेंद और ये देखिए इनफील्ड के ऊपर से डिप एक्स्ट्रा कवर में गेंद दन 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 करती जा रही है. रोका गया गेंद को और इस गेंद के ऊपर रन तो बनेंगे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. इस रन के लिए ही रन की दौड़ लगाई ये दोनों बल्लेबाजों ने. 3 रन बने और 3 रन के साथ टीम का टोटल यहाँ से बढ़ता हुआ 6 रन. बिल्कुल बूंद बूंद से सागर किस प्रकार बनता है इसका उत्तम उदाहरण दिखाते हुए दोनों बल्लेबाज समाधान भोईर और सुजीत पाटिल. एक आरंभिक जोड़ी है, ये यवन जोड़ी है जीसीसी पेंदर टीम की. गेंदबाज तैयार नरेश पाटिल. इस ओवर की अगली गेंद, अगली पेशकश. बेहतरीन गेंदबाज है, हमेशा P1 में शातिर गेंद, कंजूसी गेंदबाजी करना जानते हैं नरेश पाटिल. अगली गेंद अब स्ट्राइक के ऊपर समाधान भोईर, मास्टरमाइंड खिलाड़ी है. ना कद देखते ना पद देखते, ये टीम की जरूरत देखते बल्लेबाज समाधान. ये लीजिए भाई आड़े बल्ले से जबरदस्त प्रहार, कड़क स्ट्रोक, चेंडू और इस बार गेंद जाएगी सीमा पार, आर पार. 4 रन.
कमाल की धुन और ये चौवे के साथ टीम का टोटल यहाँ से बढ़ता हुआ 10 कदम दिखाते हुए बल्लेबाज समाधान भोईर के बल्ले से ये पहला शानदार चौवा। मैंने कहा था ये ना बेहतरीन बल्लेबाज है, टीम की जरूरत को पहचानने वाले महसूस करने वाले बल्लेबाज है। चौवे के साथ खाते की शुरुआत की समाधान भोईर ने। टीम की टोटल है 10 रन। नरेश पाटिल इस ओवर की अगली गेंदबाजी करने के लिए तैयार है। मैच बॉल आता हुआ बेहतरीन प्रतियोगिता टीम राजा रानी क्रिकेट क्लब गोट इनके माध्यम से ये नाइट टूर्नामेंट बेहतरीन बाला से धुमाल, इनकी बात ही कुछ और है। और ये देखिए इस प्रतियोगिता की बात करेंगे, सबसे खूबसूरत ट्रॉफी ऐश्वर्या राय से भी बेहद खूबसूरत ये जो हमारे 6 फुट की ट्रॉफी है। बेहतरीन गेंदबाज तैयार, इस बार कट करना चाहते ऑफ स्टंप के काफी बाहर, दंडित घोषित किया। अंपायर का इशारा आता हुआ दंड विधान आता हुआ अंपायर का एक और रन। टीम की टोटल बढ़ती हुई स्कोरबुक के ऊपर रन संख्या एक और 11 रन है। इस बार कंजूसी गेंदबाजी करने ज्यादा कट गेंद हो रही है, काटा बदलने वाली गेंदबाजी नरेश पाटिल द्वारा। अगली पेशकश नरेश आड़े बल्ले से ताकत का पावरफुल सक्सेसफुल वंडरफुल चेयरफुल 6 रन। चेक गोडगावचे सन्माननीय तुळशीराम शेठ नेगुकर साहेबांचे ते आगमन झाले। मी तुळशीराम शेठ नेगुकर यांना विनंती करतो की आपण मंचावरती यावं। आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे आणि या एका ओव्हर नंतर पाहुण्यांचा सन्मान सोहळा पार पाडला जाईल। सुरुवातीला मॅच खूप सुंदर आहे आणि समाची बॅटिंग पाहण्यासाठी गेल्या कित्येक महिने लोक आतुर होते की समा कधी मैदानामध्ये उतरणार आणि अक्षरशः समाधान मैदानामध्ये उतरल्यानंतर त्याने चांगली बॅटिंग केली आहे। थोडा वेळ घेतला परंतु समाचा खेळ चांगला आहे। क्या बात है, कमाल का शॉट था। एक और बिल्कुल आड़े बल्ले से गेंद लॉन्ग ऑन पर, फील्डर है प्रोटेक्शन देंगे, आएंगे उठाएंगे फेंकेंगे, तब तक के लिए पर्याप्त समय मिला बल्लेबाजी को। सिंगल रन चुराने का सिंगल के साथ टीम की टोटल यहाँ से बढ़ती हुई 18 रन। महेश आइए, स्वागत है महेश आपका भी। नरेश पाटिल बेहतरीन गेंदबाजी, कंजूसी गेंदबाजी करने, लेकिन सुजीत आप आएंगे स्ट्राइक गेंद के ऊपर। सलामी और बल्लेबाज समान है, बिल्कुल अंजाम दिया इस ओवर में बेहतरीन बल्लेबाजी करते हुए। नरेश की अगली पेशकश सुजीत के लिए आड़े बल्ले से गेंद हवा में है, विकेट गिरने की संभावना। चले विकेट नंबर पहला, यहाँ से सुजीत पाटिल के पारी का खात्मा निराश पूर्वक पैवेलियन का रास्ता नापते हुए। व्यासपीठावरती काही पाहुण्यांचा आपण सन्मान करतोय। सन्माननीय पाहुणे ज्यांच्या वतीने स्पर्धेला 10,000 रुपयाचं योगदान देण्यात आलंय ते सन्माननीय बालकृष्ण शेठ दारावकर यांचा सन्मान केला जाईल। मी विनंती करतो दारावकर साहेब यावं आणि आपला यथोचित आदरतिथ्य सन्मान स्वीकारायचा आहे। गेस्ट इज अवर गॉड। भारतीय संस्कृती पाहुण्यांचा सन्मान करत असताना या स्पर्धेचे आधारस्तंभ बालादादा धुमाल आणि सन्माननीय मान्यवर ज्यांच्या वतीने स्पर्धेला 15,000 रुपये देण्यात आले ते घोट गावचे तुळशीराम शेठ नेगुकर यांचा सन्मान केला जाईल। पहिली अशी स्पर्धा पाहतो आम्ही जिथे ग्रामस्थ मंडळ दिलखुश आपलं योगदान देत आहेत। बघा आपल्या गावाची स्पर्धा आहे आणि किती दमदार योगदान आहे पाहुण्यांचं साई। नक्कीच आपण नक्कीच कॅल्क्युलेशन केलं होतं 70 ते 80 हजार आता नक्कीच झालं। ये तो टेलर है, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त। तुळशीराम शेठ नेवकर साहेब 15,000 योगदान त्यांच्याकडून देण्यात आले। धन्यवाद राजराणी घोट आयोजित ग्रामस्थ मंडळ चषकाला एवढं प्रेम तुम्ही देतायत आणि प्रत्येक वर्षी तुम्ही आवर्जून ही रक्कम योगदान देत असतात। तुमचा मनपूर्वक आभार। सामना सुरू झालाय, बैक टू कमेंट्री बॉक्स। बिल्कुल सभी का स्वागत है। पहली ओवर की यहाँ से समाप्ति और ये देखिए बाउंड्री रेखा की तरफ जो हमारे बिल्कुल रेखा रस्सी है, जो बाउंड्री रेखा की अगर कदम लगता है तो छक्के की घोषणा की जाएगी। और बिल्कुल जो बाउंड्री रेखा की हमारी चुने की जो पट्टी थी इधर उधर घिसक चुकी है। तो चलिए और यहाँ से गेंदबाजी में तब्दीली, गेंदबाजी में बदलाव, गेंदबाजी करेंगे यहाँ से प्रणव भोपी और यहाँ से गेंदबाज से ज्ञान लॉप किया है, गेंद हवा के साथ फील्डर आएंगे शॉर्ट पॉइंट में। जो फील्डर थे ये देखिए आसानी का कैच था, फिसल चुकी है गेंद और यहाँ से जीवन दान मिला। जीवन दान किसको मिला है भाई?
बिल्कुल बात करें समाधान वहीर जो इस टीम के प्रमुख अस्त्र है, ट्रम्प कार्ड है, शातिर बल्लेबाज एक छक्के के साथ पारी की शुरुआत की थी, लेकिन टीम की टोटल यहाँ से बढ़ती हुई 19 रन। बेहतरीन बल्लेबाजी और यहाँ से रन मशीन है स्ट्राइक एंड के ऊपर विश्वास पाटिल। बेहतरीन टीम की पहचान है पाटिल जस्ट सरनेम, बिकॉज ब्रांड है विश्वास पाटिल। और ये देखिए आड़े बल्ले से ताकतवर शॉट था और गेंद जाएगी डीप मिड विकेट के रीजन में। तब तक पर्याप्त समय मिला बल्लेबाजों को यहाँ से सिंगल रन चुराने का। सिंगल के साथ टीम का टोटल यहाँ से बढ़ता हुआ 20 रन, 20 रन है, 60 का टारगेट है, 12.00 के औसत के साथ बल्लेबाजी करनी थी। और यहाँ से जो बल्लेबाज है जीवन दान के साथ आप आक्रामक रूप धारण करेंगे। दमकम है, गहराई है, ताकत है इस बल्लेबाज में। ये देखिए आप टैकर की गेंद थी गैप में, गोली की रफ्तार से गेंद जा रही है डीप मिड विकेट बाउंड्री रेखा के बाहर। दमदार शानदार 4 रन। के साथ टीम का टोटल यहां से बढ़ता हुआ 24 रन। चलिए भाई एक और हाफ ट्रैकर जाएगी गेंद हवा के साथ साथ घटा के संग संग गेंद सीमा रेखा बाहर 6 रन। माननीय कुमार रियांश नामदेव पाटील घोडगाव यांच्याकडून देखील स्पर्धेला 5,000 रुपयाचं योगदान देण्यात आले, त्यांचंही मी मनपूर्वक स्वागत करतोय। आणि सध्या स्टेजवर प्रकाश साहेब असतील घोडगावचे मान्यवर, त्यानंतर जितेंद्र पाटील हे देखील सामन्याचा आनंद घेत आहेत। तलोजा मस्कूचे रघुनाथ जी पाटील साहेब यांचे ते आगमन झाले। रघुनाथ पाटील साहेब तुम्ही मंचावरती यावं, तुमचंही मी स्वागत करतोय। सामना रंगतदार अवस्थेमध्ये बॅक टू कॉमेंट्री बॉक्स। धन्यवाद आरती मंडप डेकोरेटर्स के मालक और बिल्कुल हमारे रघुनाथ शेठ पाटिल, इनका शुभ आगमन होता हुआ स्वागत है सभी का। गेस्ट इज और गॉट। और यहाँ से दूसरी ओवर की समाप्ति टीम की टोटल है जीसीसी पेंदर टीम यहाँ से 30 रन के ऊपर। बेहतरीन बल्लेबाजी, कैच छूटा समाधान भोईर का और उसके बाद एक चौवा आया और एक शानदार छक्का आया। तर याच दरम्यान मंचकावरती आगमन झालंय एसएस एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर सन्माननीय संदीप शेठ धनाजी पाटील साहेब यांचं मंचावरती शुभागमन झालं आहे। त्यांच्या समवेत आदरणीय नारायण शेठ पाटील साहेब हे देखील सामन्याचा आनंद घेण्यासाठी आलेत। दोन्ही पाहुण्यांचं बालादादा धुमाल यांच्या वतीने मनपूर्वक आणि हार्दिक असं रॉयल इथे सन्मान आणि स्वागत करतोय। आणि त्यानंतर उंबरोलीचे आमचे बुंडा ग्रुप यांचं देखील इथे आगमन झालं आहे, त्यांचं मी स्वागत करतोय। पाहुण्यांची बांधी आली आणि पहिल्याच सामन्यामध्ये आज फायनल आहे, त्यामुळे पाहुणे आवर्जून या स्पर्धेला भेट देतील। चलिए यहाँ से गेंदबाजी में बदलाव, रोशन कड़ू कम बैक देना होगा रोशन को। पहले 2 ओवर में देखिए 30 रन बने, आप बचे हुए 18 गेंदे और 30 रन की जरूरत है। रोशन कड़ू शातिर गेंदबाजी, विकेट टेकन गेंदबाजी आपको करनी है। अब स्ट्राइक एंड के ऊपर बल्लेबाजी करने के लिए तैयार विश्वास पाटिल आक्रामक बल्लेबाज है, लेकिन शातिर गेंदबाजी रोशन कड़ू इधर कमबैक करना जानते हैं, तो इस बार मैच में टर्निंग पॉइंट जरूर होगा रोशन कड़ू की गेंदबाजी। पहली गेंद बिल्कुल विश्वास पाटिल के लिए। गेंदबाज तैयार, फुल टॉस गेंद थी और यहां से अंपायर का इशारा था नो बॉल। हाइट बीमार गेंद थी, फुल टॉस गेंद थी, फायदा नहीं उठा पा रहे, लेकिन नो बॉल की घोषणा, आने वाली गेंद रहेगी फ्री हिट। और 1+1 फुल टॉस गेंद थी, टॉस करने फुल टोल वसूल करने वाली गेंद थी, लेकिन भाग्यशाली रहे इस बार गेंदबाज की बात करेंगे रोशन कड़ू। कंजूसी गेंदबाजी करनी है, आने वाली गेंद रहेगी फ्री हिट। खाओ पियो और बिल मत चुकाओ। गेंदबाज तैयार और बिल्कुल सामने लॉक किया गेंद, लॉन्ग ऑन पर फील्डर है, थोड़ी सी मिसफील्ड, लेकिन 1 रन। और 1 रन के साथ टीम का टोटल यहाँ से बढ़ता हुआ 33 रन। धीरे धीरे जीत के कदम इस बार डालते हुए पेंदर टीम बेहतरीन बल्लेबाजी, समाधान देखिए, दिमाग शांत रहकर बल्लेबाजी कर रही है। मैदानाच्या बाहेर कोणी शेकोट्या पेटवल्या असतील विनंती करेन त्या त्वरित विझवा।
इस बार बैट का अंदरूनी हिस्सा लेकर विकेटों के पीछे शातिर फील्डिंग और यहाँ से डॉट गेंद। बहुत देर के बाद ये डॉट गेंद आती हुई रोशन कोडू बेहतरीन गेंदबाजी यहाँ से करते हुए। टोटल है टीम की 33 रन। गेंदबाज इस बार लॉप किया है गेंद डीप मिड विकेट की रीजन में। मिस टाइमिंग थी लेकिन उतनी अच्छी टाइमिंग नहीं कि सिंगल तो बनेगी और सिंगल के साथ टीम का यहाँ से टोटल बढ़ता हुआ 34 रन। बेहतरीन गेंदबाजी कंजूसी जो गेंदबाजी करनी है वही गेंदबाजी रोशन कोडू। इस बार बड़े स्ट्रोक के बिल्कुल शातिर गेंदबाजी होती हुई कंजूसी गेंदबाजी करते हुए रोशन कोडू। बेहतरीन गेंदबाजी विकेट टेकन गेंदबाजी आपको करनी है। 60 रन आपको बचाने हैं तो आपको कंजूसी गेंदबाजी करनी है। रोशन को जानते हैं बिल्कुल, रोशन बेहतरीन खिलाड़ी है। हाफ ट्रैकर की गेंद थी, टॉस किया है गेंद को, शॉर्ट मिड ऑफ और फील्डर है तैनात, प्रोटेक्शन देके यहाँ से डॉट गेंद की समाप्ति। इसी प्रकार की गेंदबाजी रोशन आपको करनी है लेकिन समाधान है बिल्कुल ये शांत बैठने वाले बल्लेबाज नहीं है। शातिर खिलाड़ी छक्कों के साथ चौके के साथ आतिशबाजी करने वाली बल्लेबाजी है। समाधान को शांत रखा इस ओवर में रोशन कोडू। बेहतरीन गेंदबाजी। इस बार हाफ ट्रैकर की गेंद थी, स्क्वायर लेग के रीजन में यहाँ से गेंद जा रही है डीप मिड विकेट के रीजन में। तब तक के लिए पर्याप्त समय मिला बल्लेबाजों को सिंगल रन चुराने का। ये देखिए शातिर खिलाड़ी समाधान और यहाँ से गेंदें हो चुकी है इस ओवर की 5 और टीम की टोटल यहाँ से बढ़ती हुई 35 रन। 35 रन है। गेंदबाज रोशन कोडू द्वारा की जबरदस्त गेंदबाजी और यहाँ से विश्वास पाटिल शांत है, आक्रामक ग्रुप कभी भी धारण करते हैं, एक जबरदस्त बल्लेबाज है। ये लीजिए भाई डॉट गेंद जाएगी या पास के तौर पर रन आएगी। चलिए भाई इस अंतिम गेंद के ऊपर मिला 0-0 के साथ ओवर नंबर 3 की समाप्ति। 3 ओवर के समाप्ति के बाद बिल्कुल जीवा 11 जीसीसी पेंदर टीम की रन संख्या है बिल्कुल 35 रन। त्याच दरम्यान सन्माननीय रोहिदास शेठ यांचं इथे शुभागमन झालंय, ज्यांच्या वतीने स्पर्धेला 20,000 रुपयाचं योगदान देण्यात आलं, त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय, हार्दिक स्वागत आहे। काय पाहुण्यांचा आपण सन्मान करूया। पडले गावातील नितेश पाटील यांचा सन्मान केला जाईल। नितेश पाटील या तुम्ही आपला शुभ सन्मान स्वीकारायचा आहे। पाहुण्यांचा आदरातिथ्य आणि यथोचित हा सन्मान सोहळा इथे पार पाडला जातो। आयोजक यांना विनंती असेल बालदादा आपण यावं आणि आपल्या शुभास्ते पाहुण्यांचं स्वागत करायचं आहे। यानंतरचा सन्मान असेल SS एंटरप्राइजेसचे मालक, ज्यांच्या वतीने स्पर्धेला 10,000 देण्यात आले, ते सन्माननीय SS एंटरप्राइजेसचे मालक सन्माननीय संदीप शेठ धनाजी पाटील दादांचं स्वागत केलं जाईल। संदीप शेठ पाटील यावं, आपला सन्मान इथे केला जाईल। 10,000 रुपयाचं योगदान त्याने दिलंय संदीप शेठ पाटील। आणि त्यानंतरचा एक अजून सन्मान असेल आदरणीय रघुनाथ शेठ पाटील तलोचे मजकूर, त्यांना सन्मानित करूया। हे पाहुण्यांचं चांगलं योगदान आपल्याला पाहायला मिळतंय। चलिए धन्यवाद। मेहमान नवाजी आज महागुरु की भूमिका निभाते हुए हमारे प्रवीण टेंबे सर, क्या बात है। तर हा शुभ सन्मान आपण करतोय वेल ज्याप्रमाणे मिळाली आहे, कारण की आता मॅच सुरू देखील झाली आहे। समाजची बॅटिंग काही प्रेक्षक पाहत आहेत, परंतु हा सन्मान खूप महत्त्वाचा असतो। चल 11 गेंदे अब 25 रन की जरूरत है। मेहमान नवाजी होती हुई मंच के ऊपर आज फाइनल डे। तलोचे मजकूरचे रघुनाथ शेठ पाटील यांचा सन्मान केला जाईल। रघुनाथ शेठ पाटील या प्रतिष्ठित नागरिक आहेत, त्यांना सन्मानित करूया। एंड ओवर टू कॉमेंट्री बॉक्स। यस धन्यवाद पीटी। और यहाँ से समीकरण बदल निशांत भोपी की गेंदबाजी। शातिरी खिलाड़ी बिल्कुल कमबैक करना जानते हैं निशांत भोपी। अब स्ट्राइक एंड के ऊपर बल्लेबाज है विश्वास पाटिल, नाम तो सुना ही होगा। बिल्कुल अब आक्रामक रूप धारण करना है। अब बचे भी समीकरण आपके पक्ष में। तर सन्मान्य रघुनाथ शेठ पाटील यांच्याकडून 10,000 रुपयाचं योगदान देण्यात आलंय, त्यांचं मी आभार व्यक्त करतो। यस साई राजा 10 गेंदे 24 रन। हाफ ट्रैकर की गेंद थी, फायदा नहीं उठा पा रही है और गेंद जा रही है डीप लॉन्ग ऑन की तरफ। 1 रन का इजाफा, सिंगल से बात बनने वाली है। इस बात देखिए ग्रेट कमबैक मैच में इन करते हुए यहाँ से रीडगर टीम। कमाल की गेंदबाजी निशांत भोपी द्वारा। अब यहाँ से समीकरण है 9 गेंदे 23 रन, छक्के चौके की आतिशबाजी। अब समाधान कैप्टन कूल का इतिहास रचना होगा।
और इस बार ऑन साइड में खेलने की कोशिश करे थे एलबीडब्ल्यू की मांग। ये देखिए महेंद्र सिंह धोनी के स्टाइल में बिल्कुल हमारे विकेट कीपर शातिर है और यहाँ से 1 रन और 1 के साथ टीम का टोटल यहाँ से बढ़ता हुआ अब 8 गेंदे हाथों में और 22 रन। कंपल्सरी चेसिंग, एक छक्के की जरूरत है, एक चौके की जरूरत है। जब छक्के चौके की आतिशबाजी होगी तब मैच में बनेगा ट्विस्ट। गेंदबाज तैयार, इस ओवर की अगली गेंद लॉप किया है, गेंद हवा में है, विकेट गिरने की संभावना। ये लीजिए भाई, निशान ने पकड़ा कैच और निशान को मिली सफलता। विकेट नंबर 2, मैदान से बाहर विश्वास पाटिल। याच दरम्यान गोडगावचे गणेश दादा पाटील यांचं आगमन झाले। गणेश दादा पाटील आपण मंचावरती यावं, आपलं देखील स्वागत आहे। यानंतरची लढत सिद्धी करवले आणि पडले या दोन टीममध्ये बंटी शेठ पाटील खरं तर सांडवे एंटरप्राइजेसच्या नावाने पडले। आदर्श हा संघ खेळणार, ते पॅकर देखील आहेत, त्यांची भूमिका महत्त्वाची आणि तो खेळ पाहण्यासाठी बंटी शेठ पाटील साहेब आमच्या मंचावरती आलेत आणि एका बाजूला या विभागाचा एक मोठा संघ दादा संघ सिद्धी करवले। क्या बात आहे, सिद्धी करोल्याचे संपूर्ण ग्रामस्थ मंडळ आमचे संतोष शेठ मडवी सर या ठिकाणी आले असतील, अविनाश दादा, आमचे योगेंद्र दादा पाटील, आमचे संदेश दादा पाटील या व्यासपीठावरती आपलं स्वागत है। गेंदबाज तैयार 7 में 22। ओ इस बार ये देखिए कप्तान कूल, कैप्टन की भूमिका खुद कंधों के ऊपर ली है। एक शातिर गेंदबाजी, एक गोल्डन जुबली ओवर की समाप्ति। अब समीकरण यहां से बनता हुआ 6 गेंदे 22 रन की जरूरत। ट्वेल्थ मॅन सन्माननीय तानाजी कैलास गोंधली साहेब यांच्याकडून पूर्ण स्पर्धेला सामनावीरचे चषक देण्यात आले, मॅन ऑफ द मॅच। जो खेळाडू प्रत्येक मॅच मध्ये एक चांगली कामगिरी करतो त्याला चषक देण्याचं काम तानाजी गोंधली साहेबांनी केले, त्यांचं मी आभार व्यक्त करतो। अशी पहिली स्पर्धा आतापर्यंत आम्ही पाहतो जिथे प्रत्येक जो पाहुणा आलाय त्याने काहीतरी योगदान दिलं आहे। हे प्रेम आहे राजाराणी टीमवरती, मी तर म्हणेल। नक्कीच आणि खऱ्या अर्थानं आपण कौतुक करू, बालाशेठ डुबाल असतील, त्यानंतर आमचे आदरणीय सुनीलजी सालुंके, पप्पू पाटील असतील, प्रदीप पाटील, रुपेश सालुंके, कुमार पाटील, ऋषल पाटील, परमपूरजी, राहुल पाटील असतील, प्रशांत पाटील असतील, प्रणय पाटील, मयुरेश पाटील, हर्षल बडवी, सुधीर पाटील यांचं भरपूर मोठं योगदान आणि खऱ्या अर्थानं संपूर्ण ग्रामस्थ मंडळ टाइम अलर्ट है आणि चलिए 6 गेंदे 22 रन। फील्ड की रचनाएं करें, आज फाइनल डे 11 मुकाबले, शायद आज सुबह के 5 भी बज सकते। चले 6 गेंदे 22 रन। अब समाधान भुईर, ना कद बड़ा ना पद बड़ा, जो मुसीबत में खड़ा वही सबसे बड़ा। 6 गेंदे 22। रीड करके देखिए हमारे 12th मैन, छोटे से नन्हे से खिलाड़ी, उनका भी स्वागत है। आज 12th मैन है, अगले साल इन 11 में खेलेंगे भाई। चले 6 गेंदे 22 रन। अब मुश्किल में है समाधान को इस बार खुद को साबित करना है। हौसला यात सन्माननीय गणेश शेठ आत्माराम पाटील जे IGPL कंपनीमध्ये युनियन लीडर आहेत, त्यांच्याकडून देखील स्पर्धेत 10,000चं योगदान आलंय। गणेश दादा तुम्ही मंचावरती यावं, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। सामना अटीतटीचा साईराजे, पहिला सामना पैसा वसूल बघा, 6 चेंडू। 6 गेंदे 22 रन। समाधान भोईरे स्ट्राइक गेंद के ऊपर, पहली गेंद स्विच हिट, जरूरत है या नहीं। 1 रन आसानी से मुकम्मल, दूसरी रन लेने की कोशिश। अब आएंगे स्ट्राइक गेंद के ऊपर, क्रिश को इस बार 22 का इशारा था, वहां अंपायर का इशारा और यहाँ से समीकरण है 5 गेंदे 21 रन। आसानी से मुकाबला जीत सकते थे लेकिन कमबैक दिया, ग्रेट कमबैक। निशांत भोपी की शानदार गेंदबाजी रही। अब समीकरण है 5 गेंदे 21 रन, पैसा वसूल मुकाबला, दिल की धड़कनें तेज करने वाला मुकाबला। 5 गेंदे 21 रन। सामने केला है, मिस टाइमिंग है, फील्डर है तैनात। ओह इस बार कैच ड्रॉप और यहाँ से सिंगल तो बनेगा और यहाँ से समीकरण है अब 4 गेंदे 20 रन। हर गेंद आपको पंजा की जरूरत रहेगी लेकिन इतना आसान नहीं है, 3 छक्के भी चलेंगे और 2 रन भी बनाने।
3 गेंदों के ऊपर 3 छक्के मारते तो समाधान भोईर कहलाएंगे खलनायक। बेहतरीन आरंभिक बल्लेबाज है, कैप्टन ऑफ द टीम है, टीम की जरूरत पहचानते हैं, ना कद बड़ा ना पद बड़ा, मुसीबत में खड़ा है। यहाँ से समाधान भोईर लॉब किया है, मिस टाइमिंग है या प्रॉपर टाइमिंग, जाएगी गेंद आर पार, सीमा पार, लॉन्ग ऑन के पार, 6 रन। बदलता हुआ 3 गेंदे 14 रन, पैसा वसूल मुकाबला। जो दर्शक मैच का लुत्फ उठा रहे उनका स्वागत है। बेहतरीन मुकाबला, यहाँ से रोशन गढ़ का स्वागत किया। मैंने कहा था यह खलनायक है, ये टीम की जरूरत पहचानते हैं। और इस बार समीकरण बदलता हुआ 3 गेंदे 14 रन, टाइम अलर्ट है। देखिए बिल्कुल यहाँ से 3 गेंदे 14 रन, गेंदबाज तैयार रोशन। इस बार मिस टाइमिंग है, खतरे में है विकेट, और यहाँ से जीवनदान मिला। इस बार क्या होगा? और ये देखिए करीबी मामला है, करीबी मामला है, देखेंगे रेफर करेंगे बिल्कुल। टीवी अंपायर सुनील जी, अब आपकी पारी। 2 कैचे ड्रॉप होते हुए 1 रन तो आसानी से मिला है। समीकरण था 3 में 14, चेक करेंगे। नॉट आउट है, 2 रन बनेंगे भाई। चलिए आप समीकरण है, 2 गेंदे 2 छक्के की जरूरत, कमाल का मुकाबला। चलिए दर्शक, ये मैच पसंद एक बार जोरदार तालियां इस प्रतियोगिता के लिए। 2 गेंदे 12 रन, कमाल का मुकाबला, पैसा वसूल मुकाबला। यदि इस गेंद के ऊपर छक्का आता है तो इस बार मैच में बनेगा रोमांस। बिल्कुल जबरदस्त मैच, पैसा वसूल मुकाबला। यहाँ से स्ट्राइक एंड के ऊपर है समाधान भोईर, बिल्कुल एक जबरदस्त बल्लेबाज है, टीम की जरूरत पहचानने वाले बल्लेबाज है। 2 गेंदे 12 रन, यहाँ से हीरो बनने का मौका है। जिंदगी मौके कम धोखे ज्यादा देती है, लेकिन समीकरण है इस बार 2 गेंदे 12 रन, कंपलसरी चेसिंग। यदि इस गेंद के ऊपर बड़ा स्ट्रोक आता है तो मैच में ट्विस्ट। ओहो, इस बार चलिए भाई, ये बिल्कुल निर्णायक गेंद थी। यहाँ से 5वीं गेंद डॉट। दिस मैच से ओनली गॉड मिरेकल। अब 1 गेंद 12 रन की जरूरत। एकतर्फा सामना आपण सध्या तरी पाहतोय, परंतु समाधाने चांगला प्रयत्न केला। ज्या 2 धावा त्याने घेतल्या, ती 14 धावा पाहिजे होत्या, चांगला प्रयत्न झाला। तर काही पाहुण्यांचा सन्मान करूया। सिद्धी करोळे गावचे परेश पाटील आणि रुपेश पाटील दादांचा सन्मान केला जाईल। परेश पाटील, रुपेश पाटील, या तुमचा सन्मान केला जाईल व्यासपीठावरती। आणि सागर प्रकाश पोरजी यांना मी मंचावरती आमंत्रित करतो। 25 टी-शर्ट त्यांच्याकडून देण्यात आले, परंतु हा सामना शेवटला एकतर्फी झाला। समाज चांगला खेळला, शेवटपर्यंत लढला, आणि जरी पेंदर संघ पराभूत झाला तरी तो वाघासारखा लढला। बघा, 3 चेंडू 14, 6 चेंडू 22, खूप चांगला खेळ। शेवटच्या चेंडूवरती षटकाराला प्रवीण 6 धावेनं सामना हरला। तर इथे आमचे उपाध्यक्ष योगेश मडवी सर, सिद्धी करोळे यांचं आगमन झालंय, एक उत्कृष्ट समालोचक, त्यांचं मी स्वागत करतो।